नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आहे आरोग्यशाहीचा तसाच आहाराचाही. आपल्या भारत देशाला निसर्गाकडून मिळालेलं वरदान म्हणजे रानभाज्या. पावसाळ्यात रोगराई वाढते असं म्हटलं जातं, पण वनांतरीचं धन असणारे धन्वंतरी आहेत ना आपल्या पाठीशी. पावसाळ्यात हे वनांतरीचं धन प्रगट होतं ते रानभाज्याच्या रूपाने. अशीच एक उत्तम रानभाजी म्हणजे करटोली. याचे कंद असतात आणि पाऊस पडला की कंदाला अंकुर फुटून त्याचे वेल तयार होतात. आषाढाच्या सुमाराला हिरव्या रंगाची आणि अंगावर काटे असणारी फळं येतात. हीच करटोलीची भाजी. करटोलीची भाजी अतिशय रुचकर तर असतेच, पण अनेक औषधी गुणांनी युक्त असते. अंगात मुरलेला ताप कमी होण्यासाठी, तोंडाला चव येण्यासाठी, खाल्लेलं अन्न अंगी लागण्यासाठी या भाजीसारखी उत्तम भाजी नाही. विशेषतः डायबेटीस असणाऱ्यांनी, हार्ट पेशंट्सनी किंवा त्वचा विकारामुळे त्रासलेल्यांनी, वारंवार सर्दी खोकला किंवा दम्याचा त्रास असणाऱ्यांनी पावसाळ्यात करटोलीची भाजी अगदी नक्की खावी. हो, अगदी बरोबर. आणि ज्यांना हे त्रास कधीही होऊ नयेत असं वाटत असेल त्यांनी सुद्धा या सीझनमध्ये करटोलीची भाजी नक्की खावी. करटोलीची भाजी करणं अगदी सोपं असतं. कोवळी करटोली वाहत्या पाण्याखाली नीट धुवून घ्यावी. अर्ध्यात चिरून बिया असल्या तर त्या काढून टाकाव्यात आणि करटोली लांब आकारात चिरून घ्याव्यात. कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घ्यावं. त्यात जिरं, हळद, हिंग आणि तिखट टाकून फोडणी करावी. आवडत असले तर 2-3 काजू आणि 7-8 बेदाणे घालावेत. काजू जरासे गुलाबीसर झाले की कापलेली करटोली घालावी. चवीनुसार सैंधव मीठ टाकावं आणि वर झाकण ठेवून नीट भाजी शिजू द्यावी. वरून थोडंसं लिंबू, ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली की झाली आपली करटोलीची भाजी तयार. ताज्या फुलक्याबरोबर, ज्वारीची भाकरीबरोबर किंवा गरम गरम वरण भाताबरोबर ही भाजी खूप छान लागते. अशाच साध्या आणि गुणकारी रेसिपीज पाहण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी बघत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.